दिनांक 16/6/2025 मनमाड शहर में दुस्साहसी सेंधमारी प्रकरण का पर्दाफाश। 3 संदिग्ध आरोपी गिरफ्तार। 1 किलो 6 तोला सोना के आभूषण और 1 करोड़ 5 लाख रुपए की मालमत्ता जब्त। मनमाड शहर के डमरे कॉलोनी परिसर में दिनांक 11/6/2025 को व्यवसायी मुर्तजा अब्दुल हुसैन रसीवाला के घर में सेंधमारी कर अज्ञात चोरों ने 1200 ग्राम सोने के गहने और 8 लाख रुपए नकद चुरा लिए। घटना के दौरान परिवार घर में मौजूद नहीं था। खिड़की के शीशे काटकर आरोपी घर में दाखिल हुए थे। इस संबंध में मनमाड़ पुलिस स्टेशन में आईपीसी की धारा 331(3), 331(4), 305(3)(5) के तहत मामला दर्ज कर दिया गया। पुलिस अधीक्षक श्री बाला साहेब पाटिल ने गंभीरता से संज्ञान लेते हुए स्थानीय अपराध शाखा और मनमाड़ पुलिस को त्वरित जांच के निर्देश दिए। डॉग स्क्वाड फिंगरप्रिंट फॉरेंसिक टीम द्वारा मौके का मुआयना किया गया। पुलिस निरीक्षक रविंद्र मगर, स्थानीय अपराध शाखा विजय कारे, मनमाड़ पीएसटी के तकनीकी विश्लेषण और पूर्ववर्ती आपराधिक पृष्ठभूमि के आधार पर जांच की दिशा मनमाड़ के नज़दीकी अपराधियों की ओर मोड़ी। तत्पश्चात निम्नलिखित आरोपियों को गिरफ्तार कर दिया गया। गिरफ्तार आरोपी संजय किशोर गायकवाड़, उम्र 35 साल, निवासी आनंदवाड़ी सुभाषनगर मनमाड़। राकेश अशोक संसारे, उम्र 30 साल, निवासी आनंदवाड़ी सुभाषनगर मनमाड़। राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैया, निवासी मदीना चौक, उम्र 30 साल, नासिक, मूल निवासी गोरखपुर उत्तर प्रदेश। जब्त मालमत्ता सोने के आभूषण, कुल वजन 10.55.850 ग्राम, मूल्य 1 करोड़ 5 लाख 40 हज़ार। जब्त वाहन बजाज पल्सर मोटरसाइकिल अपराध में प्रयुक्त। आरोपियों की पृष्ठभूमि। गिरफ्तार आरोपी आदतन अपराधी है और इनके खिलाफ नासिक शहर, नासिक ग्रामीण, जलगांव, छत्रपति संभाजीनगर जिले में कुल 27 से अधिक संगीन मामले दर्ज हैं। राजेश शर्मा विभिन्न जिलों में सक्रिय, अक्सर ठिकाना बदलता है। हाल ही में संभाजीनगर से जमानत पर छूटा था। अन्य आरोपियों पर चोरी, डकैती, जबरन चोरी, चोट, दंगा, रेलवे अधिनियम जैसे कई प्रकरण दर्ज है। संभावना है कि इनसे संबंधित अन्य सेंधमारी के आरोप मामलों में भी खुलासा होगा। प्रकरण की जांच सागामा सिटी पुलिस स्टेशन द्वारा की जा रही है। पुलिस टीम की सराहनीय कार्रवाई। नेतृत्व श्री बालासाहेब पाटिल, पुलिस अधीक्षक नासिक ग्रामीण, श्री लेखबीर सिंह संधू मालेगांव, श्री बाजीराव महाजन, उपविभागीय पुलिस अधिकारी मनमाड़, मुख्य अधिकारी पीनी रविंद्र मगर, पीनी विजय कारे, सहायक पुलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पुलिस निरीक्षक किशोर जोशी, पी दल शानमिरे, माधव साहे, धनंजय शिलायते, सहायक अधिकारी प्रवीण काकड़, विशाल अहद, रावसाहेब कांबले, चिलम लोखंडे, श्रीकांत मारुंगे, सागर काकड़, शैलेश कांगोडे, मोक्षनाथ संगसरकर, योगिता काशकड़, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिष्म, केलन कापसे, दत्ता माली, हरीश माली, अमोल कांगुर्डे। उक्त दुस्साहसी सेंधमारी की गुत्थी सुलझाने में नासिक ग्रामीण पुलिस की सतर्कता और कर्तव्यपरायणता सराहनीय रही। 2 विषय आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आहे। त्यामध्ये मनमाडमधील एक पुढे आहे, त्याच्यामध्ये 1200 ग्रॅम सोनं हे त्या रिपोर्टमध्ये गेलेलं आहे। 120 तोळे सोनं त्यात रिपोर्टमधला मुद्देमाल होता आणि याच्यामध्ये डमरे कॉलनी मनमाड या ठिकाणी राहणारे मुर्तजा अब्दुल हुसैन रशीवाला ॲल्युमिनियमचा व्यवसाय करतात। ते कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते आणि त्या दरम्यान त्यांच्या जे घर आहे त्या घरामधील खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपये रोख असा मुद्देमाल हा 11 तारखेला ही घटना घडलेली आहे। त्या दिवशी हा प्रकार घडला। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये 359/2025 हा गुन्हा मनमाड पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला। 120 तोळे सोनं म्हणजे हा मुद्देमाल खूप मोठ्या स्वरूपाचा होता आणि या दृष्टिकोनातून त्या डिटेक्शनच्या दृष्टिकोनातून लोकलचे प्रभारी अधिकारी डीवायएसपी मनमाड यांनी या बाबतीमध्ये प्रयत्न केले। त्याचबरोबर एलसीबीने याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून याच्यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे जे स्पॉटवर गेलेले स्वान पथक आहे, फिंगरप्रिंट आहे, फॉरेन्सिक टीम
त्या सगळ्या आणि इतर सर्व तांत्रिक मुद्द्याच्या आधारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार याच्यामध्ये निर्णय करण्यात आले आणि त्याच्या आधारे 3 लोकांना अटक करण्यात आली। त्यामध्ये संजय किशोर गायकवाड, राहणार सुभाषनगर मनमाड, राकेश अशोक संसारे, सुभाषनगर मनमाड आणि तिसरा आरोपी आहे राजेश रामशंकर शर्मा, हा मदिना चौक, शारदा सर्कल, मारुती मंदिर मागे नाशिकला राहतो, पण मूळचा तो उत्तर प्रदेशचा आहे, गोरखपूर उत्तर प्रदेश। या 3 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून साधारणतः 1055 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी ही आतापर्यंत झालेली आहे। त्याच्यामध्ये काही पैसे त्यांनी त्या लोकांना दिले होते, त्याची रिकव्हरी काही दिवसामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्याच्याकडून रिकव्हरी किंवा मोबाईल घेतले होते ते मोबाईलची रिकव्हरी अशा स्वरूपाची काही रिकव्हरी त्या येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतील। परंतु सध्या 1055 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी म्हणजे साधारणतः 1,05,40,000 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमालाची रिकव्हरी करण्यामध्ये एलसीबी आणि स्थानिक पोलीस यांना यश मिळालेलं आहे। या 3 आरोपीच्या बाबतीमध्ये त्यांचा पूर्व इतिहास पाहता राजेश शंकर शर्मा याच्यावर 21 घरफोडीचे गुन्हे आहेत, दरोड्याच्या तयारीचा 1 गुन्हा आहे, चोरीचा 4 गुन्हे आहेत आणि जबरी चोरीचे 1 गुन्हे आहे, असे 27 गुन्हे याच्यावर आहेत। हा नुकताच औरंगाबाद या ठिकाणचा हर्सुल कारागृह आहे त्या ठिकाणून सुटलेला होता। दुसरा जो आरोपी आहे तो संजय किशोर गायकवाड, याच्यावर सुद्धा 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत, दुखापतीचा 1 गुन्हा आणि इतर मुंबई पोलीस कायद्यानुसारचे 2 गुन्हे असे दाखल आहेत। तिसरा जो आरोपी आहे राजेश अशोक संसारे, मनमाडचा, हा गंभीर गुन्हे, दुखापतीचा गुन्हा 1 दाखल आहे, चोरीचा 1 गुन्हा दाखल आहे, दंग्याचा 1 गुन्हा दाखल आहे आणि रेल्वे ऍक्टनुसारचा 1 गुन्हा असा एकूण 4 गुन्हे दाखल आहे। थोडक्यात हे 3 गुन्हेगार हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांनी हे साधारणतः प्रत्येक गुन्ह्यामध्ये आरोपी बदलून वेगवेगळ्या आरोपीच्या सोबत हे गुन्हे करतात आणि याच्या बाबतीमध्ये त्याचा पाठलाग स्थानिक पोलिसांनी आणि एलसीबीने या गुन्हेगाराचा पाठलाग साधारणतः 135-140च्या स्पीडने जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून या शर्मा नावाच्या आरोपीला पकडला गेला। अन्यथा तो जर दिले झाला असता तर तो बऱ्याच वेगळ्या राज्यामध्ये जाऊन यामध्ये यातला जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत करताना त्याचा त्रास झाला असता, अडचण आली असती। पण तुम्ही लवकर डिटेक्शन झाल्यामुळे यातला मुद्देमाल आपल्याला हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। दुसरे जे विषय आहेत ते सिन्नर तालुक्यातील मोटरसायकलच्या चोऱ्या करणारे गुन्हे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि एका ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हेगार की मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहेत अशा स्वरूपाची माहिती त्या सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गावाच्या शिवारामध्ये मोटरसायकलच्या विक्री करण्याच्या उद्देशाने ते येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली। त्याच्या आधारावर एलसीबीने ट्रॅप लावल्यानंतर त्या ठिकाणी अजय दत्तात्रय दळवी आणि अनिकेत श्रीधर मानकर हे दोघं राहणारे सिन्नर तालुक्यातील आहेत। एक जो मानकर आहे तो राहुरी भगूर या ठिकाणचा आहे आणि दळवी जो आहे तो विंचूर भाऊदेवीवाडी सिन्नर या ठिकाणचा आहे। या दोघांनी या बाबतीमध्ये गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यांच्याकडच्या संशयित मोटरसायकल ताब्यात घेतलेल्या आहेत। आतापर्यंत 10 मोटरसायकल या त्यांच्याकडून हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। अधिकच्या मोटरसायकली, त्यांचे अधिकचे जोडीदार, त्यांचा आणखी एक आरोपी जो त्यांचा साथीदार आहे, या सर्व बाबतीतली नावं निश्चित झालेली आहेत आणि त्यांना पकडण्यामध्ये लवकरच यश येईल। त्यांच्याकडून सुद्धा अशा स्वरूपाच्या काही मोटरसायकली जप्त करता येऊ शकतील आणि त्यांच्याकडून सुद्धा जिल्ह्यामधील आणि शेजारच्या जिल्ह्यामधील काही ज्या मोटरसायकली चोरी झालेली आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा डिटेक्शन त्यांच्याकडून होण्याची अपेक्षा आहे। यांच्याकडे सुद्धा याच्यापूर्वी हे गुन्हेगार वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होते, हे सुद्धा गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। थोडक्यात रेकॉर्डवरचे गुन्हेगार जे बाहेर सुटलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये एक स्पेशल ड्राईव्ह सध्या सुरू केलेला आहे। ते जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे आहेत आणि ते बाहेर जेलमधून बाहेर आलेले आहेत अशा गुन्हेगारांच्या वेअरअबाउट्सबाबत, त्यांच्या डिटेल्सबाबत ते पुन्हा गुन्हे करतायत का याच्या संदर्भात संपूर्ण मोहीम हे सध्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गतच ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या स्थानिक पोलीस शाखा यांनी उघडीस आणलेल्या आहेत। तर भविष्यात सुद्धा अशा स्वरूपाच्या गुन्हेगाराकडून किमान आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या अशा घटना घडणार नाहीत या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या जाणार आहेत। या संदर्भात कोणाला काही विचारायचं असेल तर